राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवतोय। पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर शनिवारी काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात आजही तापमानात वाढ दिसून आली आहे। कोकणातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय, तर उद्या आणि गुरुवारी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शुक्रवारी आणि शनिवारीही उन्हाचा झटका कायम राहण्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर गुरुवारी सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय। शुक्रवारी जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात, तर शनिवारी अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय। तसंच शनिवारी लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।